मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की डी-ऑल स्टार्टरला ऑटो स्विचचे कनेक्शन कसे करायचे. तुम्ही बघू शकता माझ्याकडे हा एक डी-ऑल स्टार्टर आहे व हा एक ऑटो स्विच आहे. तर ह्या ऑटो स्विचला मी या स्टार्टर बरोबर कसे कनेक्शन करायचे ते दाखवणार आहे. चला तर बघू आपण. हे बघू शकता तुम्ही 3 वायर्स आहे डी-ऑल स्टार्टरला जोडण्यासाठी. ऑटो स्विचला टोटल 6 वायर्स आहे. या 6 वायर्सपैकी या 3 वायर्स दिसत आहेत आपल्याला लाल, पिवळी व निळी. या 3 वायर्स आपल्याला या ठिकाणी जो स्टार्टरचा मेन सप्लाय येतो या ठिकाणी जोडायचा आहे. त्यापूर्वी आपल्याला आधी सर्व कटआउट फ्यूज काढून घ्यायचे आहे, जेणेकरून आपला स्टार्टरचा सप्लाय बंद होईल व आपल्याला यामध्ये P2 व P3 मध्ये जी लिंक दिसते ती काढून घ्यायची आहे. याला P1 म्हणतात, याला P2 म्हणतात, याला P3 व P4 असे 4 पॉईंट आहेत. या 4 पॉईंटमध्ये P2 व P3ला ही एक लिंक जोडलेली असते. ही लिंक पहिले आपल्याला काढून घेणं गरजेचं असतं. चला तर आपण ही काढून घेऊ. अशा पद्धतीने मी ही एक लिंक इथून ही वायर काढून घेतलेली आहे व आता आपल्याला काय करायचं आहे तर ह्या ज्या 3 वायर्स आहेत RYBच्या, ह्या 3 वायर मेन RYB सप्लायला जोडायच्या आहे. चला तर मी एक एक वायर इथे जोडून घेतो. अशा पद्धतीने आपल्याला या तिन्ही वायर्स इथे जोडून घ्यायचे. बघू शकता आपण की मी यामध्ये लाल वायर, पिवळी वायर व निळी वायर या ठिकाणी जोडलेली आहे, ज्या ठिकाणी स्टार्टरला मेन सप्लाय येतो. ही R फेज आहे, Y फेज आहे व ब्ल्यू फेज आहे. तर आपण या कलरनुसार आपण या 3 वायर या कलरच्या ठिकाणी जोडून द्यायच्या आहे, जेणेकरून आपल्या ड्युअल स्टार्टरचा जो सप्लाय आहे तो सप्लाय आपल्या ऑटो स्विचला जाईल. चला तर आता पुढील ह्या ज्या 3 वायर्स आहे ऑटो स्विचच्या, बघू शकता एक व्हाईट वायर आहे, एक ब्लॅक व एक ग्रीन वायर आहे. अशा 3 कलरच्या वायर आहे. तर या 3 वायर्स आता आपल्याला इथे जोडून घ्यायच्या आहे P2, P3 व P4ला. तर आपल्याला P2 साठी जोडायची आहे काळी वायर, त्यानंतर P3 साठी जोडायची आहे हिरवी वायर व P4 साठी जोडायची ही व्हाईट वायर. तर चला आपण या तिन्ही वायर जोडून घेऊ. आपण बघू शकता की मी या 3 वायर अशा पद्धतीने P2, P3 व P4ला जोडल्या आहे. त्यातील काळी वायर P2ला, हिरवी वायर P3ला जोडली आणि ही ढवळी वायर जी आहे ती आपण P4ला जोडली. अशा पद्धतीने आपलं पूर्ण ऑटो स्विचचं कनेक्शन पूर्ण झालं आहे. आता आपण चेक करून पाहू की आपला ऑटो स्विच चालू होतोय की नाही. त्यासाठी आपल्याला या तिन्ही कटआउट फ्यूज इथे लावावं लागेल व ऑटो स्विचला सप्लाय द्यावा लागेल. आपण बघू शकता की आता ऑटो स्विचमध्ये येलो लाईट लागला आहे, पिवळा लाईट लागला आहे. त्याचा अर्थ असा आहे की आपला ऑटो स्विचचा टायमर चालू झाला आहे. आता काही वेळातच आपला ऑटो स्विच हा चालू करेल स्टार्टरला व आपली मोटर चालू होईल. अशा पद्धतीने ऑटो स्विचचं कनेक्शन करणं खूप सोपं आहे.